आजचा मेनू होता पनीर मक्खनवाला विथ पराठा. सो इन्ग्रेडियंट बेसिक होते सुहानाचा रेडीमिक्स पनीर मक्खनवाला मिक्स मसाला, जिंजर गार्लिक पेस्ट, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि आपलं पनीर. सो मी आधी टोमॅटो आणि कांदा कट करून घेतला. एका कढईमध्ये थोडं तेल टाकलं. हे कट केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबिरीच्या काड्या, काही काजू हे व्यवस्थित टॉस करून घेते आहे. तोपर्यंत आपण पनीर कट करून ते मॅरिनेट करायला ठेवू शकतो. तर मी पनीर कट करून घेतलं, छोटे छोटे क्यूब केलेत. बघू शकता तुम्ही, जास्त जाड नाही आहे, जास्त बारीक पण नाही आहे. आणि त्याला बाउलमध्ये ट्रान्सफर केलं. आपला जो रेडी सुहानाचा पनीर मक्खनवाला मिक्स मसाला होता त्याच्यामध्ये ॲड केला. थोडं दूध टाकलं. दूध ऑप्शनल आहे, तुम्ही पाणी पण टाकू शकता. आणि ते मिक्स करून आपण ते सेट करायला ठेवलं. नंतर आपण कढईमध्ये ठेवलेला हा जो मसाला रेडी बनवत होतो तो व्यवस्थित झाला होता. थंड झाल्यानंतर मिक्सर बॉलमध्ये याला ट्रान्सफर केलं आहे. प्युरी करून घेतली आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल, हळद, जिरं, मोहरी आणि आपला जो बारीक केलेला मसाला होता टोमॅटो कांद्याची प्युरी ती आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. चवीसाठी थोडं तिखट, जिंजर गार्लिक पेस्ट, त्यानंतर हिंग, मीठ या गोष्टी ॲड केल्या. थोडं पाणी ॲड केलं आणि हा मसाला कमी गॅसवर आपण होऊ देणार आहोत. नंतर ह्या पॉईंटला आपण जे पनीर सेट करायला ठेवलं होतं ते पण याच्यामध्ये ॲड केलं आहे. वरतून मी थोडं पनीर आणि चीज स्मॅश करून टाकलं आहे. टोटली ऑप्शनल आहे, पण मला आवडतं म्हणून मी ॲड केलेलं आहे. कसुरी मेथी टाकली आहे. पुन्हा एकदा एक क्विक स्टव केलं आहे. झाकण ठेवलं आहे. बेसिक उकळी आल्यानंतर आपली भाजी रेडी आहे. तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता राईससोबत किंवा पराठ्यांसोबत. एन्जॉय.